आषाढी एकादशी निमित्त ताकईच्या धाकट्या पंढरीत भाविकांची मोठी गर्दी। आषाढी एकादशी निमित्त खालापूर तालुक्यातील ताकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। धाकटी पंढरी आणि बोंबल्या विठोबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांची रांग लागली होती। हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता। दिवसभर भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत नामस्मरण, भजन कीर्तनात सहभाग नोंदवला। आषाढी एकादशी महापर्वणी आहे। याप्रमाणे पंढरपूरला सुद्धा आषाढीची महापर्वणी असते। या ठिकाणी भाविक भक्त जवळजवळ 15,000 दिवसाला दर्शन घेऊन जातात। सकाळी 4 वाजता महापूजा झाली आणि 5 वाजता दर्शनास सुरुवात झाली आणि आतापर्यंत हजारो लोकांनी दर्शन घेऊन गेलेले आहेत। कारण कुठल्या परिस्थितीमध्ये लोकांची गैरसोय होऊ नये, कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त भाविक येऊन दर्शन घेऊन जातात। या पांडुरंगाचा दर्शन घेण्यासाठी बरेचसे लांबून सुद्धा लोक येत असतात। जागृत देवस्थान आहे, तुकाराम महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्याचप्रमाणे इथं या भूमीला अत्यंत महत्व आलेलं आहे आणि या महत्वाचा जास्तीत जास्त लौकिक आणि याची उंची जास्त वाढवण्याचा आम्ही लोक प्रयत्न करत आहोत। की गेल्या 2 वर्षामध्ये या मंदिरामधला जो बदल झालेला आहे हा आपल्याला माहितीच आहे आणि हा बदल कसा याच्या पुढेही जास्तीत जास्त कसा बदल होईल यासाठी माझे प्रयत्न असतील। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात ताकईतील आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।